ओके, सो वेलकम बॅक मित्रांनो. परत एकदा पॅन्थर AIमध्ये. तर पायथन इन मराठी या सिरीजमध्ये आज आपण पार्ट 5 कवर करणार आहोत, ज्यामध्ये आपण फंक्शन्स आणि टाईप ऑफ कास्टिंग्स हे सगळे टॉपिक्स कवर करूया. तर बेसिकली जे लोक नवीन आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की आपण पायथन ही मराठी लँग्वेजमध्ये कवर करत आहोत आणि डेटा सायन्ससाठी रिक्वायर्ड सगळे स्किल्स आपण या प्लेलिस्टमध्ये क्रिएट करणार आहोत. आणि जर तुम्ही लास्ट व्हिडिओज समजा मिस केली असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा एकदा ते लिंक्स देऊन देईन तुम्हाला, ते तुम्ही तिथनं चेकआउट करू शकाल. तर जसं तुम्ही बघू शकता, हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं डेटा टाईप्स. त्यामध्ये आपण न्यूमरिक बुलियन स्ट्रिंग्स वगैरे बघितले होते. त्यामध्ये स्ट्रिंग्समध्ये आपण त्याचे काही ऑपरेशन्स बघितले होते, करेक्ट. ओके, सो आज आपण बघणार आहोत स्ट्रिंग फंक्शन्स, स्ट्रिंग फंक्शन्स आणि टाईप ऑफ कास्टिंग, देन आपण याचे 2 टाईप्स बघू. त्यानंतर आपण पुढे पायथन ऑपरेटर्सकडे प्रोसीड करू. ओके, सो या लेट्स गेट स्टार्टेड. तर सगळ्यात अगोदर आपण जसं नेहमी करतो, सगळ्यात पहिले आपण ओपन करूया ज्युपिटर नोटबुक प्लॅटफॉर्म. ओके, त्यामध्ये आपण जो फोल्डर क्रिएट केला होता यूट्यूब ट्रेनिंग रॉ. ओके, यामध्ये आपण पुन्हा एकदा जुनीवाली नोटबुक ओपन करू. जुनी नवीन, तुम्हाला जर प्रॅक्टिससाठी तुम्ही करत आहात तर बेसिकली मी ॲडवाईज करेन की नवीन फाईल ओपन करून त्यावर पुन्हा एकदा प्रॅक्टिससाठी नवीन सुरुवात करायचा. ओके, सो या एक काम करू, आपण नवीन फाईल बनवू, न्यू पायथन कर्नल. ओके, या लिव्ह दिस या. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. तर आज आपण शिकूया स्ट्रिंग फंक्शन्स. ओके, मी याला कन्वर्ट करेन, मार्कडाऊन सेल हॅश. ओके, स्ट्रिंग फंक्शन्स. तर बेसिकली मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की व्हॉट आर स्ट्रिंग, राईट. स्ट्रिंग इज नथिंग बट ते व्हेरिएबल्स, ते फ्रेजेस राहतात जे आपण डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये असाईन करून त्याला एखाद्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला इक्वल टू साईनच्या समोर असाईन करतो. ओके, सो या स्ट्रिंगची आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ऑपरेशन्स बघितले होते, ज्यामध्ये इंडेक्सिंग, स्लायसिंग, डिलीटिंग, ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन, स्पेस वगैरे कसं रिड्यूस करतात ते लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन्स बघू. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. तर एखादा एक्झाम्पल घेऊ सगळ्यात अगोदर. लेट्स से काही पण घेऊ शकतो आपण. mystr1 इक्वल्स टू, ओके, हॅलो पायथन. ओके, सो मी एक काम करीन, मी इन्व्हर्टेड कॉमर्स नंतर पुढे आणि मागे स्पेस सोडीन, कारण मला तुम्हाला ते फंक्शन्सबद्दल कळवायचं आहे. त्यामुळे मी इथे समोर आणि मागे स्पेस सोडतो आणि हा स्ट्रिंग याला असाईन करून मी याला रन करतो. ओके, सो mystr1 आपण चेक करू. तर याला हॅलो पायथन हा स्ट्रिंग असाईन झालेला आहे. बघा, इथे आपण स्पेस सोडली होती, त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला स्पेस आलेली आहे. ओके, सो जो पहिला फंक्शन आहे, ओके, तो आहे स्ट्रिप. तर स्ट्रिप म्हणजे हा फंक्शन असतो ज्यामध्ये स्ट्रिप फंक्शन. ओके, या फंक्शनमध्ये बेसिकली आपण स्पेसेस रिमूव्ह करतो. ओके, स्पेसेस, जसा हा फ्रेज आहे यामध्ये मधात स्पेस आहे, स्टार्टिंगला स्पेस आहे, एंडिंगला स्पेस आहे. ओके, इकडे बघू शकाल, एंडिंगला स्पेस आहे, स्टार्टिंगला स्पेस आहे, मधात स्पेस आहे. तर ह्या स्पेसेसला रिमूव्ह करण्यासाठी आपण बेसिकली स्ट्रिप फंक्शन यूज करतो. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, जसं mystr1 हा आपण आत्ता असाईन केलेला स्ट्रिंग आहे. ओके, सो मला यामधलं स्पेसेस रिमूव्ह करायचे आहेत, स्टार्टिंगची आणि एंडिंगचे. स्टार्टिंगची स्पेस आणि एंडिंगची स्पेस मला रिमूव्ह करायची आहे.
तर मी सिम्पली त्या स्ट्रिंगचं असाईन झालेलं नाव लिहीन. जसं मी इथं लिहिलं mystr1 डॉट strip स्ट्रिप फंक्शन ब्रॅकेट. ओके, काय केलं मी, सगळ्यात पहिले ज्या स्ट्रिंगमधली मला स्पेस रिमूव्ह करायची आहे स्टार्टिंगची आणि एंडिंगची, त्या स्ट्रिंगचं नाव लिहिलं, डॉट दिलं आणि समोर लिहिलं स्ट्रिप आणि ब्लँक ब्रॅकेट. ओके, आणि ब्रॅकेट लक्षात ठेवा, ब्रॅकेट हा सर्क्युलरवाला ब्रॅकेट द्यायचा, स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा नाही, तो दुसरा फंक्शन होऊन जाईल. ओके, आता मी याला रन करून बघतो. हे बघा, तर आपण इथे सिम्पली स्पेस रिमूव्ह करण्यासाठी नाव लिहिलं, डॉट दिलं, स्ट्रिप लिहिलं आणि ब्रॅकेटमध्ये ब्लँक स्पेस दिली. सो स्पेस रिमूव्ह झालेली आहे. ओके, सो सिमिलरली समजा मी आता पुन्हा याला रन करून पाहीन, चेक करून पाहीन, तर हे अगोदरवालीच व्हॅल्यू येतं. याच्याने आपल्याला काय कळतं की आपण या स्पेस, या फंक्शननी ही स्पेस परमनंटली रिमूव्ह नाही करू शकत. ओके, हा जो स्ट्रिंग आहे, ही जी स्ट्रिंग आहे, ही या व्हॅल्यूला जसं आपण स्टार्टिंगला असाईन केलं होतं ते तसंच राहणार. मात्र आपण स्ट्रिप हा फंक्शन यूज करून टेम्पररीली, लक्षात ठेवा, टेम्पररीली आपण स्पेस रिमूव्ह करू शकतो. ओके, सो मुव्हिंग अहेड, मी तुम्हाला अजून एक यात हे सांगणार की आता आपण ही स्पेस रिमूव्ह केली. आता मला फक्त राईट साईडची स्पेस रिमूव्ह करायची आहे, लेफ्टची स्पेस रिमूव्ह करायची नाही. तर मी काय करीन, तर मी सिम्पली परत तोच फंक्शन लिहीन, mystr1 डॉट strip स्ट्रिप आणि ब्लँक ब्रॅकेट. मात्र मी इथे एक करीन की स्ट्रिप लिहिण्या अगोदर मला लेफ्ट साईडची जसं स्पेस रिमूव्ह करायची आहे, या साईडची, ओके, फक्त या साईडची, तर मी लेफ्टसाठी मी स्मॉल एल इथे लिहीन. ओके, स्मॉल एल लिहीन स्ट्रिपच्या अगोदर आणि रन करीन. हे बघा, लेफ्ट साईडची स्पेस रिमूव्ह झालेली आहे. ओके, आणि हे टेम्पररीली रिमूव्ह झालेली स्पेस आहे. ओके, सिमिलरली मला फक्त राईट साईडची स्पेस रिमूव्ह करायची आहे, लेफ्ट साईडची स्पेस रिमूव्ह करायची नाही आहे. तर मी काय करीन, सिमिलरली mystr1 डॉट strip स्ट्रिप, फक्त इथे स्ट्रिपच्या अगोदर लिहीन आर आणि करीन याला रन. हे बघा, स्पेस रिमूव्ह झालेली आहे आणि ते फक्त राईट साईडनं झालेली आहे, दॅट टू टेम्पररीली, कारण मी इथे स्ट्रिपच्या समोर लिहिलं आर विच इज राईट साईड. ओके, सो या, हे होते स्ट्रिपचे बेसिक 3 फंक्शन्स. आणि अजून एक मी तुम्हाला एक हे सांगेन की समजा आपण एक फंक्शन असाईन केला. ओके, जसं आपला mystr1 आहे, ज्याला आपण पुन्हा एकदा चेक करू, mystr1. ओके, तर हा आपण असाईन केलेला होता सगळ्यात अगोदर, हॅलो पायथन. ओके, आता इथे बघाल तर तुम्ही एच आणि पी हे कॅपिटलमध्ये आहेत आणि बाकी जे लेटर आहेत स्मॉलमध्ये आहेत. तर असं आपण करू शकतो का की कम्प्लिटली जे केसेस आहेत, अप्पर, लोअर, कॅपिटल, स्मॉल, याला चेंज करू शकतो का, इंटरचेंज करू शकतो का? तर हो, ते करू शकतो. त्यासाठी 2 फंक्शन्स आहेत. पहिला फंक्शनमध्ये लोअर कॅपिटलसाठी असतो, त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या फंक्शनचं, त्या स्ट्रिंगचं नाव लिहायचं आहे str1. ओके, परत मी डॉट देईन आणि इथे लिहीन लोअर. ओके, इथे काय लिहीन लोअर आणि परत एकदा ब्लँक ब्रॅकेट देईन. आता मी याला रन करून बघतो. हे बघा, कम्प्लिटली जे अल्फाबेट्स आहेत ते स्मॉल केसमध्ये आलेले आहेत, लोअर केसमध्ये आलेले आहेत. सिमिलरली समजा मला कम्प्लिटली याचे अल्फाबेट्स अप्परमध्ये टाकायचे असतील तर मी सिम्पली mystr1 लिहीन आणि डॉट देईन आणि इथे काय लिहीन मग आता लोअरच्या जागी, जसं लोअरसाठी आपण डॉट देऊन लोअर लिहिलं होतं, तर अप्परसाठी मी काय करीन, सिम्पली डॉट देऊन मी ती अप्पर लिहीन आणि परत ब्लँक ब्रॅकेट. ओके, आता याला रन करून पाहू. सिमिलरली इकडे सगळे जे स्पेसेस, सगळे जे लेटर्स आहेत ते कॅपिटलमध्ये येतील. ओके, सो आय होप तुम्हाला हे हा जो बेसिक हे आहे लोअर केस अँड अप्पर केस या, लोअर केस अँड अप्पर केस. ओके,
सो हे जे दोन फंक्शन्स आहेत, स्ट्रिप आणि लोअर केस अपर केस, हे दोन फंक्शन्स आपण कव्हर केलेले आहेत. मुव्हिंग हेड. आता मला एक नेक्स्ट फंक्शन जो आहे तो रिलेटेड टू नंबर ऑफ लेटर्सबद्दल आहे. ओके, रिलेटेड टू नंबर ऑफ लेटर्स. आता मला एक गोष्ट सांगा, जो आपला स्ट्रिंग आहे त्याला पुन्हा एकदा आपण काढूया. माय str1. ओके, हॅलो पायथन. आता मला इथे काउंट करायचं आहे की जो ई लेटर आहे हा कितीदा या स्ट्रिंगमध्ये आलेला आहे. ओके, हा मला समजा काउंट करायचा आहे की ई लेटर कितीदा या स्ट्रिंगमध्ये आलेला आहे. तर त्यासाठी मी काय करीन, तर त्यासाठी एक सिम्पल फंक्शन आहे. परत तुम्ही त्या स्ट्रिंगचं नाव लिहाल mystr1 डॉट द्याल आणि डॉट दिल्यानंतर तिथे लिहाल काउंट, COUNT काउंट. एक सेकंड. ओके, सो या बॅक अगेन. सो मी हे म्हणतो की जसं आपल्याकडे एखादी पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे. ओके, आणि एक सेकंड, टेक्निकल इश्यू. या सो आपल्याकडे एखादी पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे, जसं माझ्याकडे मी असाईन केलं होतं हॅलो पायथन. तर या हॅलो पायथनमध्ये आपल्याला पर्टिक्युलर ई कितीदा रिपीट झालं हे काउंट करायचं असेल तर काय करायचं, तर सिम्पली त्या स्ट्रिंगचं नाव लिहायचं, फुल स्टॉप द्यायचं, डॉट द्यायचं आणि त्यानंतर लिहायचं काउंट आणि परत ब्रॅकेट. आणि ब्रॅकेटच्या अंदर आपल्याला लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये कोणता लेटर आपल्याला काउंट करायचा. जसं मला ई करायचं तर मी सिम्पली ई लिहीन आणि याला करीन मी रन. तर तुम्ही बघू शकता आपलं आउटपुट आलेलं आहे 1. सो बेसिकली तुम्ही चेक कराल तर नंबर ऑफ ईज या लेटरमध्ये 1 होतं, त्यामुळे आपला जो आउटपुट आहे तो 1 आलेला आहे. ओके, सो बाय दिस फंक्शन आपण एका कोणत्याही स्ट्रिंगमधला कोणताही व्हेरिएबल किंवा कोणताही अल्फाबेट किंवा कोणताही नंबर कितीदा आलेला आहे त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगमध्ये ते या फंक्शन थ्रू काउंट करू शकतो. ओके, सो आता बेसिकली एक क्वेश्चन तुम्हाला पडलं असेल की सर एवढा छोटासा स्ट्रिंग आहे, आपण डायरेक्टली पण काउंट करू शकतो, करेक्ट? किंवा इथे तुम्ही म्हणू शकता की सर एवढा छोटासा स्ट्रिंग आहे, डायरेक्ट आपण हाताने टाईप करून पण अप्पर टू लोअर कन्वर्ट करू शकतो. किंवा इथे तुम्ही म्हणू शकता की सर आपण इथे डायरेक्टली आपण याला एडिट करून स्पेस रिमूव्ह करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा तर एक एक्झाम्पल आहे जो मी तुम्हाला दिलं. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल कोडिंग कराल तेव्हा जे कोड्स राहतात, जे स्ट्रिंग्स राहतात, दे कॅन बी मोर दॅन 10 पेजपेक्षाही जास्तचा एक सिंगल स्ट्रिंग राहू शकतो. ओके, कोणता एक पेजचा राहतो, कोणता 2 पेजचा राहतो आणि त्यावेळेस ईच अँड एव्हरी छोटे गोष्टी आपण स्वतःहून करू शकत नाही. ओके, त्यावेळेस हे फंक्शन्स खूप हेल्पफुल राहतात अँड दीज आर इसेन्शियल्स. ओके, सो या आणि तर या फंक्शन थ्रू आपण बघितलं होतं की आपण लेटर काउंट करू शकतो. ओके, सो या मुव्हिंग हेड. आता आपण नेक्स्ट जो शिकणार आहोत तो म्हणजे हाऊ टू रिप्लेस एनी पर्टिक्युलर अल्फाबेट विथ अनदर. आपण कोणत्या स्ट्रिंगमधला एखादा पर्टिक्युलर फ्रेज किंवा पर्टिक्युलर अल्फाबेट्स हे दुसऱ्यांदा बिना त्या स्ट्रिंगला एडिट करता कसं डायरेक्टली फंक्शन थ्रू करायचं ते शिकूया. ओके, त्यासाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला हॅलोला रिप्लेस करायचं आहे कम्प्लिटली आणि हॅलोच्या जागी मला इथे टाकायचं आहे हाय. ओके, सो काय कराल तर सिम्पली तुम्हाला त्या असाइंड स्ट्रिंगचं नाव लिहायचं mystr1 फुल स्टॉप. ओके, मी इथे पुन्हा लिहीन रिप्लेस. काय लिहीन? रिप्लेस ब्रॅकेट. ओके, आता ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहितो ते इम्पॉर्टंट आहे. ब्रॅकेटमध्ये सिम्पली आपण काय रिप्लेस करतो, कशासोबत रिप्लेस करतो हे आपल्याला इनपुट द्यायचं आहे. ओके, मी व्हेरिएबलचं नाव लिहिलं, स्ट्रिंगचं नाव लिहिलं, डॉट रिप्लेस आणि ब्रॅकेट. ओके, ब्रॅकेटमध्ये मला इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये लिहीन हॅलोला रिप्लेस करायचं आहे. कशासोबत? इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये हाय सोबत. ओके, सो मी इथे याला रन करून बघेन. एक सेकंड, हे बघा. ओके, सो इथे आपण काय केलं, सिम्पली स्ट्रिंगचं नाव लिहिलं, डॉट रिप्लेस हा फंक्शन लिहिलं. ओके, त्यानंतर
ब्रॅकेट दिला आणि ब्रॅकेटच्या अंदर कोणता फ्रेज आपल्याला कोणता वर्ड आपल्याला रिप्लेस करायचा आहे ते मी कॉमाच्या अगोदर लिहिलं आणि कॉमाच्या नंतर कशासोबत रिप्लेस करायचं ते लिहिलं. तर इथे मी हॅलो पायथनचा हाय पायथन कन्वर्ट केलेला आहे, दॅट टू सक्सेसफुली. ओके, सो या, तर हे काही फंक्शन्स होते, बेसिक फंक्शन्स स्ट्रिंगचे. ओके, सो आपण पुढे जाऊया. तर या पुढे आपण शिकू टाईप कास्टिंग. ओके, सो नेक्स्ट टॉपिक आहे मार्कडाऊन सेलमध्ये याला कन्वर्ट केलं. एक सेकंड, युरोमध्ये येत आहे. ओके, सो नेक्स्ट टॉपिक आहे टाईप कास्टिंग. ओके, मी याला हेडिंग देऊन देईन, सब हेडिंग देईन. ओके, सो मे बी काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे थोडं डिसरप्ट मधामधात होऊन राहिलं ते लेटर्स. ओके, सॉरी फॉर दॅट. आणि पुढे आपण जाऊया टाईप कास्टिंगमध्ये. ओके, सो बेसिकली टाईप कास्टिंग काय असतं? कास्टिंग म्हणजे व्हेरिएबल टाईप असतो. ओके, तू याला आपण कन्वर्ट करतो सर्टन डेटा टाईपमध्ये ऑपरेशन्ससाठी. ओके, सो बेसिकली जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्लोट, स्ट्रिंग किंवा इंटिजर्स हे वेगवेगळे टाईपचे व्हेरिएबल्स आहेत. ओके, जसं 2 झालं, हा झाला एक इंटिजर आहे. 2.5 हा एक फ्लोट आहे. इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये मी जसं टॉम लिहिलं तर हा एक झाला स्ट्रिंग. ओके, आणि या तिन्ही फंक्शन्स हे असे आहेत की तुम्ही एकासोबत यांना यूज कराल तर कधी कधी प्रॉब्लेम होतो. जसं तुम्ही ॲडिशनसाठी किंवा सबट्रॅक्शनसाठी किंवा वेगवेगळे फंक्शन्स आहेत त्यामध्ये तुम्ही तिघांनाही एकसोबत यूज कराल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आपण इथे कास्टिंग हा फंक्शन यूज करतो. ओके, सो कास्टिंगचे 2 टाईप आहेत. एक आहे ऑटो टाईप कास्टिंग आणि सेकंड आहे फोर्स टाईप कास्टिंग. ओके, चला मी मार्कडाऊनमध्ये लिहिणार. ओके, ऑटो टाईप कास्टिंग अँड फ्लोट टाईप कास्टिंग. कास्टिंग ऑटो टाईप कास्टिंग आणि फोर्स टाईप कास्टिंग. सो टाईप कास्टिंग जसं मी सांगितलं की आपण यामध्ये व्हेरिएबल टाईपला चेंज करतो टू सर्टेन डेटा टाईप फॉर परफॉर्मिंग ऑपरेशन्स. ओके, तर याचे जे 2 टाईप आहेत त्यामधला जो फर्स्ट टाईप आहे ऑटो टाईप कास्टिंग. तर ऑटो टाईप कास्टिंगमध्ये काय होतं तर ऑटो टाईप कास्टिंगमध्ये मी इथे लिहूनच देतो. ऑटो टाईप कास्टिंगमध्ये पायथन इंटरप्रेटर converts one data type to another, okay, without user interference. सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की वेगवेगळे प्रकारचे जे डेटा टाईप्स आहेत, जसं एक सेकंड, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं वेगवेगळे प्रकारचे जे डेटा टाईप्स आहेत, ओके, आणि या डेटा टाईपमध्ये कधी बुलियन राहतो, बुलियन म्हणजे जे ट्रू अँड फॉल्स आहेत, किंवा इंटिजर राहतो, एक पर्टिक्युलर कॉन्स्टंट नंबर म्हटलं होतं, किंवा एखादा
फ्लोट राहू शकतो, फ्रॅक्शन किंवा पॉईंटवाले नंबर्स. तर यांना आपण वेगवेगळे नंबर्सला जेव्हा एकसोबत यूज करतो तो ऑटो टाईप कास्टिंग म्हणजे आपला जो इंटरप्रेटर आहे, आपला जो पायथनचा कर्नल आहे, तो ऑटोमॅटिक यांना कन्वर्ट करतो एका डेटा टाईपमध्ये. दॅट इज इंटिजर किंवा फ्लोट, आणि त्याला तो तशा हिशोबात रिप्रेझेंट करतो. ओके, तर मी काही तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहोत ऑटो टाईप कास्टिंगचे. जसं सर्टन होण्यासाठी मी तुम्हाला एक पहिले एक्झाम्पल इथे लिहून देतो की जसं आपल्याला माहिती आहे मार्कडाऊन इंटिजरचे मी एक्झाम्पल देतो. 2, 5, 99 मे बी 56 हे झाले इंटिजर्स. सिमिलरली फ्लोट काय असतात, 2.5 किंवा 6.5, 2.5 किंवा 6.5 किंवा मे बी 99.1000 हा 1000 हा पण एक फ्लोट असू शकतो. आणि स्ट्रिंग बुलियन घेऊ. बुलियन काय राहतो, ट्रू किंवा फॉल्स. करेक्ट, हे आपण शिकलो होतो लास्ट व्हिडिओमध्ये. ओके, आणि स्ट्रिंग हा पण एक डेटा टाईप आहे. सो स्ट्रिंग कुड बी एनिथिंग, लेटरमध्ये लिहू जरी किंवा टॉम किंवा काही पण एखादं नाव लिहू, नॉमिनल. ओके, सो हे झालं स्ट्रिंग. ठीक आहे, तर हे 4 एक्झाम्पल्स आहेत इंटिजर, फ्लोट, बुलियन आणि स्ट्रिंगचे. ओके, सेकंड, एव्हरीथिंग इज गुड. ओके, इंटिजर, फ्लोट, बुलियन आणि स्ट्रिंगचे हे 4 एक्झाम्पल्स आहेत. ओके, सो मी तुम्हाला काय म्हटलं होतं की ऑटो टाईप कास्टिंगमध्ये तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर फंक्शनमध्ये हे 4ही एकसोबत यूज कराल, एक्सेप्ट स्ट्रिंग. अगर हे 3ही तुम्ही एकसोबत यूज कराल तर ऑटो टाईप कास्टिंग म्हणजे जो कर्नल आहे, इंटरप्रेटर आहे पायथनचा, तो ऑटोमॅटिक याला कन्वर्ट करतो एका फंक्शनमध्ये, एका डेटा टाईपमध्ये, आणि समोर ऑपरेशन्स तो ऑटोमॅटिक परफॉर्म करतो. ओके, जसं आपण एखादा फंक्शन परफॉर्म करू. जसं एक इंटिजर घेऊ, इथलाच एखादा इंटिजर सांगा 4 घेऊ. ओके, प्लस एखादा बुलियन सांगा 2.5. ओके, प्लस एखादा बुलियन सांगा ट्रू किंवा फॉल्स, दोघांमधून ट्रू. ओके, सो याला परफॉर्म करू. बघा आउटपुट जो आलेला आहे हा आहे 7.5. आता हा 7.5 कसा आला बघा, 4 + 2.5 किती होतो, 6.5. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रूची व्हॅल्यू समजा असाईन नसेल तर ट्रूची व्हॅल्यू नेहमी राहते 1 आणि फॉल्सची व्हॅल्यू नेहमी राहते 0. इकडे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा दिलेले असाईन नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रूची व्हॅल्यू नेहमी राहते 1 ऑर एनिथिंग अदर दॅन 1. बट सिम्पली फंक्शन, मॅथमॅटिकल फंक्शनसाठी ट्रूची व्हॅल्यू 1 घेतली जाते आणि फॉल्सची व्हॅल्यू ही नेहमी 0 असते. ओके, सो इथे बघा, जसं 4 + 2.5 किती झालं, 6.5 प्लस ट्रू मीन्स 1. तर याचा आउटपुट आपल्याला आलेला आहे 7.5. तर इथे बघाल 3 टाईपचे डेटा टाईपला पायथनच्या इंटरप्रेटरनं एका डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करून याचा आपल्याला आउटपुट दिलेला आहे. याला आपण सिम्पली म्हणतो ऑटो टाईप कास्टिंग. ओके, सो अजून एक एक्झाम्पल बघू. 5 + 99.666 हा झाला आपला फ्लोट. आणि एखादा बुलियन घेऊ, फॉल्स घेऊ यावेळेस. ओके, सो या तिघांचं ॲडिशन करून बघू. ॲन्सर आलेला आहे 104.555666. ओके, तुम्ही बघू शकाल 99.555666 + 5 ज्याची व्हॅल्यू आहे 104.5556 आणि प्लस फॉल्सची व्हॅल्यू काय राहते 0. त्यामुळे ॲन्सर जो आहे आपल्याला एवढा भेटलेला आहे. ओके, हे तर फक्त ॲडिशन्स आहे. तुम्ही तर सबट्रॅक्शन, डिव्हिजन वेगवेगळे यूज करून बघू शकता. मी तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी हे सांगितलं होतं. ओके, सो आय गेस ऑटो टाईप कास्टिंग क्लिअर झालेलं असेल. नेक्स्ट बघू, व्हॉट इज फोर्स टाईप कास्टिंग. ओके, सो या, तर फोर्स टाईप कास्टिंगमध्ये पायथन इंटरप्रेटर ओके कन्वर्ट करत नाही. ओके, मॅन्युअली आपण त्याला कन्वर्ट करतो आणि मग त्यानंतर आपण त्याला परफॉर्म करतो. तर जे मोठे ऑपरेशन्स राहतात ज्यामध्ये आपल्याला पुढे समोर पुढे मागे समोर एरर निर्माण होण्याचा धोका असतो त्यामध्ये आपण फोर्स टाईप कास्टिंग यूज करतो. ओके, सो फोर्स टाईप कास्टिंगमध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं
की इथे जसं ऑटोमॅटिक होते तसं आपल्याला ऑटोमॅटिक भेटणार नाही, आपल्याला स्वतः आपण त्याला कन्वर्ट करतो. त्या टर्मला म्हणतात फोर्स टाईप कास्टिंग. जसं एखादा नंबर घ्या, ए इक्वल्स टू एखादी व्हॅल्यू घ्या 9.7, ओके, असाईन करू. ओके, एला व्हॅल्यू असाईन झालेली आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे की एला जी व्हॅल्यू असाईन झाली त्याचं टाईप कोणती व्हॅल्यू आहे. आता आपल्याला बघून कळत आहे की ही फ्लोट आहे कारण ते पॉईंट आहे. ओके, सो तरी एकदा आपण चेक करू. टाईप ऑफ ए फ्लोट. ओके, आता मला या फ्लोटला कन्वर्ट करायचं इंटिजरमध्ये, तर मी काय लिहीन, INT ब्रॅकेटमध्ये टू व्हेरिएबलचं नाव विच इज ए हा फ्लोट आहे, याला मला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर मी लिहिलं INT ऑफ ए. बघा, फ्लोटला या फंक्शननी कन्वर्ट केलेलं आहे इंटिजरमध्ये. ओके, सिमिलरली तुम्ही कोणतीही व्हॅल्यू इंटिजरमध्ये कन्वर्ट करू शकाल आणि कन्वर्ट करून झाल्यावर तुम्ही याला असं यूज करू शकाल, B इक्वल्स टू A प्लस 1. बघा, तर बीची व्हॅल्यू मी प्रिंट करीन, तर 10.5. ओके, एची व्हॅल्यू किती होती, 9 आणि 1 + 1 10. ओके, सो इथे मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की आपण जेव्हा कन्वर्ट करतो टेम्पररीली व्हॅल्यू चेंज होते. ओके, तर मी इथे समजा INT ऑफ ए लिहीन. ओके, तर मला एक्सपेक्टेड आन्सर मिळेल. करेक्ट, कारण मी इथे काय केलं, फोर्स टाईप कास्टिंग यूज केली. ओके, याच्या अगोदर जे होतं ते होतं ऑटो टाईप कास्टिंगचं आउटपुट भेटलं होतं, बट मला इथे फोर्स टाईप कास्टिंग यूज करायचं होतं कारण मला याला एका डेटा टाईपमध्येच हवं होतं. त्यामुळे मी इथे ए लिहायच्या जागी त्याला पहिले इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं आणि ती व्हॅल्यू इथे लिहिली. ओके, सो आपला आउटपुट जो आला 9.7च्या जागी 10. ओके, 11.7च्या जागी 10.7च्या जागी 10. ओके, सो बुलियन व्हॅल्यू नाही येतं, ती इंटिजरमध्ये आलेली आहे. सो हे जे 2 टाईप होते हे होते टाईप कास्टिंगचे. ओके, सो या टाईम बघू, या 30 मिनिट्स. ओके, सो मुव्हिंग अहेड, आपण काही टॉपिक्स कवर करूया. ओके, सो या, तर आता मी तुम्हाला एक मॅथमॅटिकल टॉपिक आपण कवर करूया पायथनचा, जे आहे पायथन ऑपरेटर. पायथन ऑपरेटर. ओके, या, सो स्पेलिंग चुकली आहे. I'm really sorry, I'm sometimes really bad with spellings and all. ओके, सो पायथन ऑपरेटर्स कधी आपण बघूया. तर पायथन बेसिकली पायथन ऑपरेटर जे आहेत, ओके, याचे भरपूर टाईप्स आहेत. जसं अर्थमॅटिक ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, बेटवाईज ऑपरेटर. ओके, मी इथे मार्कडाऊनमध्ये कन्वर्ट करेन. पहिला टाईप आहे अर्थमॅटिक ऑपरेटर. नेक्स्ट आहे कंपॅरिझन ऑपरेटर. नेक्स्ट आहे लॉजिकल ऑपरेटर. नेक्स्ट आहे बिटवाइज ऑपरेटर. ओके, एक सेकंड. याला हेडिंगमध्ये कन्वर्ट करू. ओके, सो या, सो पायथन ऑपरेटरचे हे एवढे टाईप्स आहेत, 4 टाईप्स. फर्स्ट इज अर्थमॅटिक ऑपरेटर. सो अर्थमॅटिक ऑपरेटरकडे आपण जाऊया. तर अर्थमॅटिक ऑपरेटर काय आहे, मी याला सिम्पली लिहीन AO. ओके, रेफरन्ससाठी इथंच लिहूया, अर्थमॅटिक लिहूया, अर्थमॅटिक ऑपरेटर. ओके, सो अर्थमॅटिक ऑपरेटर काय असतं, तर अर्थमॅटिक ऑपरेटर इज नथिंग बट सिम्पल मॅथमॅटिक्स. ओके, काहीही लक्षात ठेवण्याची एक्स्ट्रा गरज नाही आहे. अर्थमॅटिक ऑपरेटर म्हणजेच असते सिम्पल मॅथमॅटिक्स. त्यामुळे जसं ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, पॉवर, मॉड्यूल, हे आपण जेव्हा हे फंक्शन्स, हे ऑपरेशन्स परफॉर्म करतो त्याला म्हणतात अर्थमॅटिक ऑपरेटर्स. ओके, तर आपण इथे काही अर्थमॅटिक ऑपरेटर पाहूया.
तर फर्स्ट आहे ॲडिशन. ओके, हे सगळं आपण एक्झाम्पल्समध्ये भरपूरदा कवर केलेलं आहे. तर या पहिलं आहे ॲडिशन. ओके, सो या तर ॲडिशनमध्ये काय असतं, तर सगळ्यात पहिले मी इथे एकदा काही फंक्शन्स असाइन करून देऊन देतो. जसं आपण एखादी व्हॅल्यू घेऊया, a = 5, b = लेट्स से 2 बेबी, x घेऊन घेऊ एक लेट्स से स्ट्रिंगमध्ये डेटा या, आणि नेक्स्ट घेऊ y घेऊ एक, आणि याला घेऊन घेऊ सायन्स मे बी या सायन्स. ओके, याला शिफ्ट एंटर रन करून टाकू. ओके, तर ॲडिशनमध्ये बेसिकली आपण सगळ्यात पहिले बघूया अर्थमॅटिक ऑपरेटरमध्ये फर्स्ट ॲडिशन खूप सिम्पल आहे. सगळ्यात पहिले एखादी व्हॅल्यूंचं तुम्हाला ॲडिशन हवं आहे. जसं आपल्याकडे ए आहे, बी आहे असाइन झालेलं, तर या दोघांचं ॲडिशन मला हवं आहे. तर या दोघांचा जो आउटपुट निघेल त्या आउटपुटला एखाद्या टर्ममध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवावं लागेल. करेक्ट, कारण एची व्हॅल्यू 5 आहे, बीची व्हॅल्यू 2 आहे. तर याचा जो आउटपुट आहे ॲडिशनचा त्याला एखाद्या व्हॅल्यूमध्ये स्टोअर करून ठेवावं लागेल. ती व्हॅल्यू मी घेईन सी. ओके, सो सी = लक्षात ठेवा, सी = a + b. ओके, इथे काय केलं आहे मी, सिम्पली सीमध्ये मला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. कशाची, a + bची. तर मी काय लिहिलं, सी = a + b, शिफ्ट एंटर. ओके, सो सीमध्ये आपली a + bची व्हॅल्यू असाइन झालेली आहे. सिम्पली मी इथे सी लिहीन आणि चेक करून बघीन, तर आपल्याला आउटपुट भेटलेलं आहे. ओके, काय केलं, काहीच नाही, एक सिम्पल व्हॅल्यू इथे असाइन केली ज्यामध्ये मला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. कशाची, ॲडिशनची. ॲडिशन ऑफ वॉट, a + b. ओके, a + bची व्हॅल्यू आपल्याकडे पहिल्यापासून अवेलेबल होती. मी दोघांनाही टाकलं, मधात ॲडिशनचं साईन टाकलं, शिफ्ट एंटर, असाइन झाली. चेक करायसाठी परत सीची व्हॅल्यू बघितली, देअर इट इज. ओके, सिमिलरली मी पुन्हा सेकंड आपण एक फंक्शन बघूया. ओके, यामध्ये फारसं बघण्यालायक काही नाही आहे. ओके, नेक्स्ट फंक्शन बघू, सबट्रॅक्शन. ओके, ज्या प्रकारे आपण ॲडिशन केलं होतं त्याच प्रकारे सबट्रॅक्शन आहे. एक व्हॅल्यू मी घेईन ज्यामध्ये मला सबट्रॅक्शनची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, डी = सबट्रॅक्शन ऑफ वॉट, कशाचं सबट्रॅक्शन मला हवं आहे. लेट्स से a - b या a - b. ओके, सो डीमध्ये व्हॅल्यू असाइन झालेली आहे. चेक करण्यासाठी परत डी करून शिफ्ट एंटर करेन, शिफ्ट एंटर, व्हॅल्यू भेटलेली आहे. ओके, नेक्स्ट फंक्शन बघू, मल्टिप्लिकेशन. ओके, दिस इज नथिंग बट बेसिक मॅथ्स जे आपण कॅल्क्युलेटरमध्ये करतो. ओके, सो मल्टिप्लिकेशनमध्ये आपण कोणत्या व्हॅल्यूमध्ये मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू स्टोअर करून ठेवूया. चला ईमध्ये ठेवूया. ओके, सो = मल्टिप्लिकेशन ऑफ वॉट, मल्टिप्लिकेशन ऑफ a × b करूया. ओके, सो a मल्टिप्लिकेशनसाठी आपण कोणता साईन यूज करतो हा लक्षात ठेवा, स्टार. ओके, a × b व्हॅल्यू झालेली आहे साईन. ईची व्हॅल्यू चेक करू, बघा, a × b, a काय होतं 5, b काय होतं 2, सो 5 × 2 10. ओके, नेक्स्ट आहे, हे तुम्ही वेगवेगळे टर्म्स घेऊन ऑपरेशन्स करून बघू शकता प्रॅक्टिससाठी. नेक्स्ट आहे डिव्हिजन. ओके, सो या मुव्हिंग अहेड. डिव्हिजनची व्हॅल्यू आपण स्टोअर करून ठेवू आरमध्ये, r सो डिव्हिजनमध्ये काय करायचं आहे, कशाचं डिव्हिजन कशासोबत हवं आहे. सो बेसिकली मला a/b करायचं आहे, तर मी a डिवाईडसाठी कोणता फंक्शन टर्म यूज करू, ही वाली a/b. ओके, b/a करायचं असेल तर b पहिले येईल, a नंतर येईल. ओके, मला a/b करायचं म्हणून a पहिले, b नंतर मधात स्लॅशच्या डिव्हिजनच्या साईन. ओके, शिफ्ट एंटर, झालेली आहे साईन. आरची व्हॅल्यू चेक करू, हे बघा 5/2, 5/2 2.5. ओके, आणि नेक्स्ट आहे पॉवर. या पॉवर काय असते, तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण मॅथमॅटिक्समध्ये शिकलो बेसिक ऑफ 10च्या मॅथ्समध्ये, की पॉवर म्हणजे त्या नंबरला आपण त्याच नंबरसोबत मल्टिप्लाय करतो. ओके, सो जेवढ्यांदा पॉवर असेल तेवढ्यांदा आपण त्याला मल्टिप्लाय करतो. जसं 5^2 याचा अर्थ होते 5 × 5. हे माहिती आहे ना, 5^3 म्हणजे याचा अर्थ 5 × 5 × 5. सिमिलरली 5^4चा अर्थ होतो 5 × 5 × 5 × 5, 4दा. जेवढ्यांदा पॉवर तेवढ्यांदा त्याच नंबर त्याला मल्टिप्लाय करायचं.
सो इथे फॉर्म्युला कसं आहे की कोणत्याही नंबरचा एक पर्टिक्युलर पॉवरमध्ये आपल्याला त्याची व्हॅल्यू हवी असेल तर मी काय करणार, मला वायमध्ये स्टोअर करायची आहे व्हॅल्यू, वाय नाही ओमध्ये स्टोअर करायची आहे. ओ इक्वल्स टू पी घेऊ, ओ झिरोसोबत कन्फ्यूज होऊ शकतील. पी इक्वल्स टू ए. ओके, ए म्हणजे काय 5 रेस टू पॉवर 2. ओके, सो मला इथे रेस टू पॉवर करायचं आहे तर मी इथे काय यूज करेन, मल्टिप्लिकेशनचा साईन 2दा. ओके, मल्टिप्लिकेशनचा साईन 2दा यूज करून रेस टू पॉवर वॉट मला बी घ्यायचं आहे तर मी शिफ्ट एंटर, परत पीची व्हॅल्यू चेक करीन. बघा 25, 5 × 5 25. ओके, 5 रेस टू पॉवर बी केलं होतं मी. सो ए रेस टू ए डबल मल्टिप्लिकेशनचा साईन टाकून बी, सो व्हॅल्यू आपल्याला भेटलं आहे 25. ओके, सो या हे एवढं डिफिकल्ट नाही आहे अर्थमॅटिक ऑपरेटर्स. ओके, सो मी तुम्हाला एक टर्म सांगणार, प्रिंटची टर्म आहे. ओके, ही तुम्ही लक्षात ठेवा. हे बेसिकली ऑपरेटर्समध्ये आपण याला शोकेस करण्यासाठी यूज करतो. ओके, सो आपल्याकडे तुम्ही बघू शकता ए बी सी डी ई पी वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत. ओके, सो याला आपल्याला प्रिंट करायचं आहे. ओके, प्रिंट म्हणजे आउटपुटमध्ये आणायचं आहे, लिहून आणायचं आहे आपल्याला असाईन व्हॅल्यूज. तर मी काय करीन, मी लिहीन प्रिंट ब्रॅकेट ओके, इन्व्हर्टेड कॉमर्स. ओके, इथे तुम्ही काही लिहू शकता, जसं मी लिहीन ॲडिशन ऑफ आता बघा कर्ली ब्रॅकेट एक अँड सेकंड कर्ली ब्रॅकेट विल बी थर्ड कर्ली ब्रॅकेट. ओके, आणि इथे मी लिहीन फुल स्टॉप फॉर्मॅट ए बी सी. ओके, सो याला मी रन करीन तर इथे बघाल ॲडिशन ऑफ 5 and 2 विल बी 7. तर हे कसं आलं, तर हा कर्ली ब्रॅकेटचा कन्सेप्ट मित्रांनो लक्षात ठेवा की जेव्हा पण आपल्याला दोन व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन हे थर्ड व्हॅल्यूला इक्वल आहे हे प्रिंटिंगमध्ये शो करायचं असेल तर आपण काय यूज करतो, प्रिंट लिहा. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रॅकेट द्या. ओके, प्रिंट लिहा आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट द्या आणि ब्रॅकेटच्या अंदर आपलं टोटल फंक्शन आपल्याला लिहायचं आहे. तर इथे मी काय केलं, सगळ्यात पहिले एक स्ट्रिंग लिहिली. ओके, स्ट्रिंगमध्ये काय लिहिलं, ॲडिशन ऑफ. सो बेसिकली इथे तुम्ही काही पण लिहू शकता. हे जे टर्म्स आहेत हे अँड विल बी हे तुम्ही काही पण लिहू शकता. ॲडिशन ऑफ या अँडला मी चेंज करून ए एन डी लिहीन तरी पण आउटपुट तोच होईल. विल बीच्या जागी मी चेंज करून इज लिहीन तरी पण आउटपुट तोच राहील. सांगण्याचा अर्थ म्हणजे इथे तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्यावाली गोष्टी 4 आहेत. पहिला म्हणजे कर्ली ब्रॅकेट. ओके, आणि ही टर्म. ओके, सो कर्ली ब्रॅकेट विल बी रिस्पेक्टिव्ह टू धिस ब्रॅकेट. ओके, सो या फॉर्मॅटच्या ब्रॅकेटमध्ये जे तुम्ही व्हेरिएबल्स असाइन केले आहेत ए बी आणि सी, हे जे व्हेरिएबल्स तुम्ही या ब्रॅकेटमध्ये असाइन केले आहेत हे या रिस्पेक्टिव्ह कर्ली ब्रॅकेटमध्ये इनपुट केले जातील. पुन्हा एकदा सांगतो की डॉट फॉर्मॅट हा फंक्शन लिहून तुम्ही इथे जे व्हॅल्यूज असाइन कराल ए बी सी वॉट एव्हर हे या कर्ली ब्रॅकेटमध्ये असाइन केली जातील. ओके, सो मी ए पहिले लिहिलं तर पहिल्या कर्ली ब्रॅकेटमध्ये ए आला, बी नंतर लिहिलं तर सेकंड ब्रॅकेटमध्ये बी आला, सी नंतर लिहिलं तिसऱ्यांदा तर थर्ड कर्ली ब्रॅकेटमध्ये सी आला. समजा सी तुम्ही पहिले लिहिले असता एच्या अगोदर तर एच्या अगोदर पहिले इथे सीची व्हॅल्यू आली असती. ओके, सो पुन्हा एकदा आपण दुसरा एक कमांड यूज करून पाहू. हाच कमांड पुन्हा एकदा यूज करून पाहू. प्रिंट लक्षात ठेवा ब्रॅकेटच्या अंदर इन्व्हर्टेड कॉमा इथे लिहिन सबट्रॅक्शन किंवा सब पण लिहू शकता. हे मॅटर नाही करत. ओके, ऑफ मॅटर काय करते, कर्ली ब्रॅकेट
आणि फॉर्मॅटवाला ब्रॅकेट. ओके, सबट्रॅक्शन ऑफ कर्ली ब्रॅकेट अँड कर्ली ब्रॅकेट, subtraction of this and this is curly bracket. Okay, full stop, format A B. सबट्रॅक्शनचा आउटपुट काय होतं आपल्याकडे, कशामध्ये स्टोअर केली होती, डी मध्ये. मी थर्ड डी लिहीन. का तिसऱ्या याच्यातच मी थर्ड डी लिहित आहो, फर्स्टमध्ये का डी नाही लिहितो, कारण टर्म बघा आपण कशी लिहिली आहे. सबट्रॅक्शन ऑफ फर्स्ट कर्ली ब्रॅकेट अँड सेकंड कर्ली ब्रॅकेट इज दिस. त्यामुळे सबट्रॅक्शन ऑफ ए म्हणजे 5 मायनस बी म्हणजे 2 इक्वल्स टू डी, जो डीची व्हॅल्यू आपल्याला भेटली होती 3. ओके, सो मी आता रन करून बघीन. बघा, सबट्रॅक्शन ऑफ 5 अँड 2 इज 3 आलं. याला मी ईस्टच्या जागी मे बी इक्वल्स टू यूज करू शकाल तुम्ही. हे बघा, ओके, इथे तुम्ही ईस्टच्या जागी इक्वल्स टू यूज करू शकाल. ते तुमच्यावर आउटपुट कसं आणतं, फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, कर्ली ब्रॅकेट आणि फॉर्मॅट. सो आय होप हा इझी कन्सेप्ट तुम्हाला कळलं असेल. ओके, सो या हे गोष्टी आपण बघितल्यात. ओके, सो आपण पटकन नेक्स्ट कन्सेप्ट कव्हर करून टाकूया. फर्स्ट आहे पायथन ऑपरेटरमध्ये फर्स्ट बघितलं होतं अर्थमॅटिक ऑपरेटर. सेकंड आहे कंपॅरिझन ऑपरेटर. ओके, पायथन मार्कडाऊनमध्येच कन्वर्ट करणार. कंपॅरिझन ऑपरेटर. नाही. ओके, असंच ठेवूया कंपॅरिझन ऑपरेटर. तर कंपॅरिझन ऑपरेटर काय असतं, कंपॅरिझन ऑपरेटर म्हणजे सिम्पली आपण दिलेल्या असाईनला, दिलेल्या स्टेटमेंटला चेक करतो ट्रू अँड फॉल्समध्ये की ते करेक्ट आहे की नाही. कसं, तर मी तुम्हाला एक सांगतो. जसं 2 व्हॅल्यूज मी तुम्हाला घेतो. एक्स इक्वल्स टू एखादी व्हॅल्यू देऊया, एक्सची व्हॅल्यू सांगा तुम्ही, काही घेऊ, जर लेट्स से 20 मे बी या, आणि वायची व्हॅल्यू एखादी असाईन करू, काही 30 करून टाकू. सो एक्सची व्हॅल्यू मी असाईन केली, वायची केली. आता मी पुन्हा एकदा एक फंक्शन लिहितो, एक स्टेटमेंट लिहितो प्रिंट ब्रॅकेटमध्ये. इथे आपण काही पण लिहू शकतो. ब्रॅकेटच्या अंदर मी तुम्हाला म्हटलं कर्ली ब्रॅकेटच्या अंदर आपण काय लिहितो तो आउटपुटसोबत मॅटर नाही करत, अनलेस कर्ली ब्रॅकेट आपण टाकत आहोत. ठीक आहे, सो मी इथे लिहिन इज रिलेटेबल स्टेटमेंट वाटलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणून मी लिहिन इज एक्स ग्रेटर दॅन वाय. ओके, आता बघा मी इथे काय लिहितो, ब्रॅकेटचा कर्ली ब्रॅकेटचा इन्व्हर्टेड कॉमा संपला, तर मी इथे फुल स्टॉपच्या जागी मी इथे देईन इन्व्हर्टेड कॉमा, सॉरी कॉमा एक्स ग्रेटर दॅन एक्स ग्रेटर दॅन वाय. ओके, याला रन करून बघू. फॉल्स. इथे मी असं लिहीन. ओके, हे बघा आउटपुट का आलेलं आहे, इज एक्स ग्रेटर दॅन वाय. फॉल्स. का फॉल्स आलं, कारण इथे आपण कंपॅरिझन ऑपरेटर टाकला स्टेटमेंटच्या एंडमध्ये. एक्सची व्हॅल्यू किती आहे 20, वायची व्हॅल्यू किती आहे 30, तर आउटपुट ह्याचा आलेला आहे फॉल्स, कारण स्टेटमेंट फॉल्स आहे. ओके, सो बेसिकली आपण करत काय आहोत, आपण सिम्पली चेक करत आहोत एक्स ग्रेटर दॅन वाय आहे का. इथे मी सिम्पली तुम्हाला एक चेक करून टाकेन फॉल्स. त्याच प्रकारे एक्स लेस दॅन वाय आहे का, ट्रू. बघा, ग्रेटर दॅन वाय म्हटलं फॉल्स आलं, लेस दॅन वाय म्हटलं ट्रू आलं. ओके, बट यालाच आपल्याला स्टेटमेंटमध्ये प्रिंट करायचं आहे. ओके, तर मी काय लिहीन, प्रिंट, जसं आपण काय लिहितो प्रिंट ब्रॅकेट दिन इन्व्हर्टेड कॉमामध्ये एक स्ट्रिंग लिहीन इज, आता लिहू एक्स लेस दॅन वाय, लेस दॅन वाय, लेस दॅन वाय. ओके, आणि ब्रॅकेट इन्व्हर्टेड कॉमा संपला, कॉमा दिला, आणि ही जी टर्म आहे, ही जी लॉजिकल ऑपरेटर आहे, मी याला कॉमा संपल्यावर इथे लिहीन इज एक्स लेस दॅन वाय, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा संपला, कॉमा एक्स लेस दॅन वाय. बघा, एक्स लेस दॅन वाय, कॉमा, आणि आपला लॉजिकल ऑपरेटर हा वाला ट्रू. ओके,
सो इथं आपण करत काहीच नाही, आपण प्रिंट करत आहोत. प्रिंटच्या अंदर आपण एक स्ट्रिंग लिहित आहोत. ओके, स्ट्रिंगच्या समोर आपण इन्व्हर्टेड कॉमा देऊन हा लॉजिकल ऑपरेटर टाकलेला आहे. त्यामुळे हा स्टेटमेंट प्रिंट झाला आणि त्याच्यासमोर लॉजिकल ऑपरेटरच्या व्हॅल्यू आपल्याला कंपॅरिझन ऑपरेटरची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. तर याच प्रकारे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, जसं एक्स इक्वल्स टू वाय, एक्स इक्वल्स टू वाय म्हणजे एक्स इक्वल्स टू वाय आपण कम्पेअर करतो फॉल्स, कारण हे दोन्ही व्हॅल्यूज वेगवेगळे आहेत. याच प्रकारे एक आहे एक्स ग्रेटर दॅन इक्वल्स टू वाय, फॉल्स, कारण एक्स स्मॉल दॅन इक्वल्स टू वाय आहे. इज एक्स लेस दॅन इक्वल्स टू वाय, ट्रू, कारण एक्स वायपेक्षा स्मॉल आहे. ओके, अजून एक आहे एक्स नॉट इक्वल्स टू वाय, याचा अर्थ होतो नॉट इक्वल्स टू वाय, ट्रू, कारण एक्स इज नॉट इक्वल्स टू वाय. सो बेसिकली हे डिफरंट टाईप्स ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स आहेत. ओके, याला आपण प्रिंट करू शकतो. ओके, लॉजिकल ऑपरेटर म्हणजे कंपॅरेटिव्ह ऑपरेटर म्हणजे बेसिकली हे दोन व्हॅल्यूजला कम्पेअर करतात आणि याला आपण समजा आपल्याला प्रिंट स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये याला यूज करायचं आहे, तर आपण काय करतो, प्रिंट लिहितो ब्रॅकेट इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये काही पण लिहू, इज एक्स इक्वल्स टू मे बी इक्वल्स टू वाय. ओके, इक्वल्स टू वाय इक्वल्स टू, आणि बघा इन्व्हर्टेड कॉमा संपला, आपलं फंक्शन आपल्याला प्रॉपर लिहावं लागेल. इन्व्हर्टेड कॉमाच्या अंदर आपण काय लिहितो तो मॅटर नाही करत, पण इन्व्हर्टेड कॉमा संपल्यानंतर कॉमा देऊन आपण आपला प्रॉपर फंक्शन लिहायचा. तर मी ब्रॅकेटच्या अंदर काय लिहिलं होतं, इज एक्स इक्वल्स टू वाय, तर मी ते एक्स इक्वल्स टू वायचा कंपॅरिझन ऑपरेटर टाकीन. शिफ्ट इज एक्स इक्वल्स टू वाय, कंपॅरिझन ऑपरेटर आला आहे फॉल्स. ओके, सो बेसिकली हा होता कंपॅरिझन ऑपरेटर. ओके, हा खूप इझी टर्म आहे. ओके, कन्फ्यूज होऊ नका, फक्त हे टर्म्स लक्षात ठेवा. हे आहे कंपॅरिझन ऑपरेटर्स आणि हे स्टेटमेंट आहे. इथे तुम्ही अंदर काही पण लिहा आणि एंडला तुम्ही हा कंपॅरिझन ऑपरेटर ठेवून ते टर्म्स त्या प्रकारे आउटपुट मागू शकता. ओके, बेसिकली अंदर तेच लिहा की आउटपुट जो येईल तो कंपॅरिझन ऑपरेटरचा लॉजिकल दिसला पाहिजे. ओके, तुम्ही समजा इथे एक्स नॉट इक्वल्स टू वाय लिहाल आणि इथे एक्स इक्वल्स टू वाय लिहाल, तर हा तर फॉल्स येईल, बट इथे तुमचा जो प्रिंट होऊन येईल तो तर एक्स इक्वल्स टू वाय हा येईल ना, तर लॉजिक चुकलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, तर मुव्हिंग ऑन, नेक्स्ट आहे एक सेकंड ही टेकन झालेलं आहे. ओके, मुव्हिंग ऑन, नेक्स्ट कवर करूया लॉजिकल ऑपरेटर. ओके, नेक्स्ट आहे लॉजिकल ऑपरेटर. ओके, सो या लॉजिकल ऑपरेटर काय असतं, तर हे बघा लॉजिकल ऑपरेटरमध्ये फक्त दोन टर्म्स आहेत. एक आहे ट्रू, दुसरा आहे फॉल्स. कंपॅरिझन ऑपरेटरचा जसा आउटपुट होता तोच आउटपुट बेसिकली लॉजिकल ऑपरेटरमध्ये असतात, एक तर ट्रू किंवा फॉल्स. जसं ज्याला आपण असाइन करू एक्स इक्वल्स टू ट्रू, मे बी वाय इक्वल्स टू फॉल्स, या y equals to false. ओके, सो या एक्सला मी ट्रू असाइन केलं, वायला मी फॉल्स असाइन केलं. ओके, सो एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉजिकल ऑपरेटरमध्ये एक्स अँड वाय, सेकंड टर्म आहे एक्स और वाय, थर्ड टर्म आहे नॉट वाय. ओके, तीन टर्म्स लॉजिकल ऑपरेटरमध्ये असतात. सो बेसिकली एक्स अँड वाय हे ट्रू असते इफ स्लॅशमध्ये लिहितो, ट्रू असते इफ बोथ
values are true. ओके, सो बेसिकली एक्स अँड वायचं आउटपुट तुम्हाला ट्रू येईल जर दोन्ही एक्स अँड वाय याचं जो हे राहील व्हॅल्यूज राहील हे ट्रू असतील. ट्रू एक्स और वाय ट्रू इफ आयदर of the values are true. Okay, so and not y च असं राहील true if operand is false. So basically लॉजिकल ऑपरेटरचा आउटपुट असा राहतो की जसं दोन व्हॅल्यूज आहेत, एक्स जो ट्रू आहे, वाय जो फॉल्स आहे, आणि लॉजिकल ऑपरेटर ट्रू अँड फॉल्समध्येच डील करतो. ओके, त्यामुळे दोन्ही व्हॅल्यूजची साईन मिनी व्हॅल्यू ट्रू अँड फॉल्स केलं. सो एक्स अँड वाय, एक्स और वाय आणि नॉट वाय हे तीन व्हॅल्यूज असतात. ओके, एक्स अँड वाय याचा आउटपुट ट्रू येतो जेव्हा दोन्हीही व्हॅल्यूज ट्रू असतात. सिमिलरली एक्स और वाय याचा आउटपुट ट्रू येतो किंवा जेव्हा दोघांमधून एक तरी व्हॅल्यू ट्रू असेल, आणि नॉट वाय हा ट्रू येतो जेव्हा ऑपरंट हा फॉल्स असतो. ओके, जसं इथे मी लिहितो एक्स अँड वाय, एक्स अँड वाय. हे बघा, एक्स अँड वाय याचा आउटपुट आलेला आहे फॉल्स. याचा आउटपुट फॉल्स का आलं? कारण एक्सची व्हॅल्यू ट्रू आहे मात्र वायची व्हॅल्यू फॉल्स आहे. मी काय म्हटलं होतं, दोघांचीही व्हॅल्यू ट्रू असेल तेव्हाच आउटपुट तुमचा ट्रू येईल, एल्स फॉल्स येईल. त्याचप्रकारे एक्स और वाय याचा आउटपुट मी शिफ्ट एंटर करून बघीन तर ट्रू येईल. कारण मी इथे तुम्हाला सांगितलं होतं एक्स और वाय याची व्हॅल्यू ट्रू येईल जेव्हा दोघांमधून एक तरी व्हॅल्यू ट्रू असेल. लक्षात ठेवा, एक तरी. ओके, आणि नॉट वाय. ओके, सो नॉट वायची व्हॅल्यू ट्रू आली कारण नॉट वायचा सिम्पल अर्थ होतो की वायचा जो इनपुट असेल, वायची व्हॅल्यू होती फॉल्स, तर त्याचा अपोजिट. सो बेसिकली फॉल्सचा अपोजिट काय राहील? ट्रू. ओके, सो हे तीन सिम्पल टर्म्स आहेत, एक्स अँड वाय, एक्स और वाय, नॉट वाय. एक्स अँड वायचा आउटपुट ट्रू येतो जेव्हा दोन्हीही व्हॅल्यू ट्रू असतील, एल्स एक तरी व्हॅल्यू फॉल्स किंवा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तेव्हा फॉल्स येईल, जो इथे फॉल्स आला. एक्स और वायमध्ये दोन्ही व्हॅल्यूजमध्ये एक तरी ट्रू असावा. ठीक आहे, अगर एक तरी ट्रू असेल तर फॉल्स येईल, ट्रू येईल. एल्स अगर दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येईल ऑरमध्ये. नॉट वायमध्ये नॉटच्या समोर आपण जी पण व्हॅल्यू लिहितो त्याच्या अपोजिट व्हॅल्यू वायची व्हॅल्यू होती फॉल्स, त्यामुळे आउटपुट आपलं आलेलं आहे फॉल्स. ओके, सो हे होते लॉजिकल ऑपरेटर्स. तुम्ही सिम्पल कन्सेप्ट लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही पुढे समोर सॉल्व कराल मोठे ऑपरेशन्स तेव्हा हे सिम्पल लॉजिक्स तुम्हाला रिकॉल करायचे, त्यावेळेला तुम्ही डीपमध्ये याला यूज करू शकाल. ओके, आणि नेक्स्ट आहे बिटवाईज ऑपरेटर. बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवा, बिटवाईज ऑपरेटर हा थोडा काय म्हणू शकतो ॲडव्हान्स लेवलसाठी यूज होतो, कारण यामध्ये बायनरी फॉर्मचा यूज राहतो, बायनरी लोकेशन्सचा यूज राहतो. सो बेसिकली बिटवाईज ऑपरेटर इथे लिहून देतो, बिटवाईज ऑपरेटर ॲक्ट ऑन byte bits and perform bit by bit operation. बेसिकली आपण जी फ्रेशर्ससाठी किंवा स्क्रॅचपासून जे कवर करतात त्यामध्ये बिटवाईज ऑपरेटरचं सध्या आपल्याला काही गरज नाही, त्यामुळे तुम्ही ॲज अ टर्म म्हणून याला लक्षात ठेवा. मात्र याला आउटपुट आपल्याला याचं काही भेटणार नाही डीपमध्ये ॲडव्हान्स लेवलचं शिकून. ओके, तर मी हे जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा मी हा कन्सेप्ट क्लिअर करीन, मात्र सध्यासाठी तुम्ही फक्त हा टर्म लक्षात ठेवा. सो बेसिकली पायथन ऑपरेटरचे 3 टाईप्स होते, जे आपण 4 टाईप्स होते जे आपण कवर केले आहेत. तर या मुव्हिंग हेड टू समरी. तर बेसिकली आपण या फंक्शनमध्ये या पार्टमध्ये काय कवर केलं. सगळ्यात पहिले आपण पायथनचे फंक्शन शिकलो. ओके, ज्यामध्ये आपण स्ट्रिप फंक्शन बघितलं, स्ट्रिपमध्ये स्पेसेस कसे रिमूव्ह केले जातात ते सगळं बघितलं.
ओके. लेफ्ट साईडनी स्पेस कसे रिमूव्ह करायचं, राईट साईडनी स्पेस कसं रिमूव्ह करायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघितलं केसेस चेंज कशी करायची, लोअर केस टू अप्पर केस कसं करायचं, अप्पर केस टू लोअर केस कसं करायचं, हे यामध्ये शिकलो. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की लेटर्स कसे काउंट करायचे, तर या फंक्शननी आपण लेटर कसे काउंट करायचे ते शिकलो. ओके. त्यानंतर आपण बघितलं होतं की पर्टिक्युलर स्ट्रिंगमधला एखादा वर्ड किंवा फ्रेज रिप्लेस कसा करायचा, तर या फंक्शननी आपण रिप्लेस करू शकतो ते सांगितलं होतं. ओके. नेक्स्ट आपण टाईपकास्टिंग बघितलं होतं. टाईपकास्टिंगचे 2 टाईप होते, ऑटो आणि फोर्स. ओके. ऑटोमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पायथन इंटरप्रेटर ऑटोमॅटिक कन्वर्ट करते, त्याचे काही एक्झाम्पल आपण बघितले होते आणि टाईप्स पण बघितले होते डेटा टाईप्सचे. ओके. आणि सेकंड होता फोर्स टाईपकास्टिंग, आणि फोर्स टाईपकास्टिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आपल्यालाच कसं कन्वर्ट करावं लागते इंटिजरमध्ये, फ्लोट असेल तर किंवा डिफरंट असेल तर. आणि आपण तुम्हाला हे सांगितलं होतं की टाईपकास्टिंगमध्ये स्ट्रिंगला आपण कन्वर्ट करू शकत नाही. ओके. आणि नेक्स्ट आपण पायथन ऑपरेटर बघितलं होतं. त्यामध्ये आपण 4 टाईप बघितले होते, अर्थमॅटिक, कंपॅरिझन, लॉजिकल आणि बिटवाईज. ओके. बिटवाईजची गरज नसल्यामुळे मी तुम्हाला हे सध्या ॲज अ कन्सेप्ट म्हणून सांगितलं होतं. आपण 3 बघितले होते. अर्थमॅटिकमध्ये आपण वेगवेगळे फंक्शन्स बघितले, मी तुम्हाला व्हॅल्यूज असाइन करून दिले. त्यानंतर आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पॉवर बघितलं. ओके. त्याच्यानंतर त्याला प्रिंट कसं करायचं हे सुद्धा बघितलं. तर त्यामध्ये प्रिंटमध्ये आपण ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग लिहितो आणि स्ट्रिंगमध्ये कर्ली ब्रॅकेट आणि फॉर्मॅट हा फंक्शन कसा कोरिलेट करतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. हे सांगितलं होतं की हे आपण काही पण लिहू शकतो, फक्त कर्ली ब्रॅकेट आणि रिस्पेक्ट टू त्याचं फॉर्मॅटच्या अंदरच्या ब्रॅकेटवाले ABC हे बरोबर लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर बघितलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की कंपॅरिझन ऑपरेटरचे कोणते ऑपरेशन्स आहेत, जसं X ग्रेटर दॅन Y, आणि याचे आउटपुट कसे राहतात. ओके. सो बेसिकली हा मॅथमॅटिक्स असतो जो कॅल्क्युलेट करतो. ग्रेटर दॅन इक्वल टू Y, लेस दॅन इक्वल टू Y. ओके. सो नॉट इक्वल्स टू, ज्याचे आउटपुट आपण बघितलं. आणि या कंपॅरिझन ऑपरेटरला आपण प्रिंटच्या फंक्शनमध्ये कसं यूज करू शकतो. ओके. ते बघितलं होतं, ज्यामध्ये बेसिकली प्रिंटच्या ब्रॅकेटच्या अंदर आपल्याला स्ट्रिंग लिहायचं होतं जे इथे प्रिंट होईल, आणि जो आउटपुट आहे त्यामध्ये आपण कंपॅरिझन ऑपरेटर टाकलं होतं जो इथे प्रिंट होईल. ओके. नेक्स्ट आपण लॉजिकल ऑपरेटर बघितले होते. त्यामध्ये मी तुम्हाला 3 सांगितलं होतं, अँड ऑर नॉट. सो X अँड Y हा ट्रू जेव्हाच येते जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज ट्रू असतील, एल्स फॉल्स येईल. आणि X और Y हे ट्रू तेव्हाच येईल जेव्हा दोघांमधून एकतरी व्हॅल्यू ट्रू असेल, एल्स दोघेही फॉल्स असतील तर फॉल्स येईल. नॉटमध्ये जी पण व्हॅल्यूच्या समोर आपण नॉट लिहितो अगोदर, त्याचा जो व्हॅल्यू आहे, जसं वायची व्हॅल्यू तो फॉल्स येईल, त्याच्या अपोजिट व्हॅल्यू म्हणजे आउटपुट काय आलं, ट्रू. ओके. बिटवाईजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बिटवाईज ऑपरेटर हा ॲक्ट्स ऑन बिट अँड परफॉर्म बिट बाय बिट ऑपरेशन्स. ओके. यामध्ये जे बिट असतात 2 किंवा त्याचे जे बायनरी हे आहेत, फंक्शन्स आहेत. ओके. ते असतात. जसं बिटवाईज अँड ऑपरेशन आहे, बिटवाईज ऑर ऑपरेशन आहे. बिटवाईज अँड ऑपरेशनची व्हॅल्यू 2 राहते, बिटवाईज ऑर ऑपरेशनची व्हॅल्यू 2 राहते. ओके. सो हे डीपमध्ये मी तुम्हाला नंतर जेव्हा शिकवीन तेव्हा हे सगळं कळवीन. ओके. आता याची गरज नाही आहे. ओके. सो या मूविंग ॲट. तर वन्स अगेन थँक्यू फॉर वॉचिंग दिस. काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, मे बी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करणार. ओके. सो या, थँक्यू.